उत्तर प्रदेशमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली। रुग्णालयात 10 नवजात बालकांचा होरपळून निधन झाले। झाशीमधील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये ही दुर्दैवी घटना घडली। 37 नवजात बाळांना खिडकी तोडून वाचवण्यात आलं। या दुर्दैवी घटनेनंतर उत्तर प्रदेशमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येते। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहेत। शुक्रवारी रात्री लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये नवजात शिशु विभागाला भीषण आग लागल्याची घटना घडली। या दुर्दैवी घटनेत 10 नवजात बाळांचं निधन झालं, तर 16 बालकं गंभीर जखमी झाले आहेत। 37 बालकांना खिडकीच्या काचा तोडून वाचवण्यात यश आलं आहे। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं समोर आले। आगीची घटना घडताच रुग्णालयात गोंधळाची स्थिती निर्माण झाली। कुटुंबीय आणि रुग्ण जीव वाचवण्यासाठी धावत होते, त्यामुळे चेंद्राचेंद्रीसारखी परिस्थिती निर्माण झाली। अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून 37 मुलांना सुखरूप बाहेर काढले। आगीची घटना घडली त्यावेळी रुग्णालयाच्या NICU वॉर्डमध्ये 54 नवजात बालकं होती। शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची शक्यता आहे। या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती झाशीचे जिल्हाधिकारी अविनाश कुमार यांनी दिली। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला। त्याशिवाय सखोल चौकशीचे देखील आदेश त्यांनी दिले आहे। लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये नवजात शिशु विभागाला शुक्रवारी मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास आग धुमसण्यास सुरुवात झाली। पाहता पाहता आगीने इतकं भीषण स्वरूप धारण केलं की यामध्ये 10 नवजात बालकांचं होरपळून निधन झालं। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा या घटनेत स्वतः लक्ष घालत असून त्यांनी तातडीने तपास यंत्रणा कामाला लावत 12 तासांच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत।